आज किया हे काय नवीन खायली तर ते जुनंच आहे, पण ते तिच्यासाठी पहिलेच वेळेसचं आहे. तर ते काय ते मी पुढं सांगते. आज 1 मेची तारीख होती आणि पप्पाला झेंडा फडकायला जायचं होतं. मग त्यांच्यासोबत आम्ही पण जायलो. एक काम म्हणल्यावर आम्ही एकच काम असं काही करत नसतो. मला झेंडा पण करायचा होता आणि माईला पण गावाकडं सोडायचं होतं, कारण का माईसाठी आलेलं मूळ होतं माईच्या बहिणीच्या इथलं लग्न. त्यामुळं माईला 2-4 दिवसापासून आपलं गटुडं घेऊन निघायच्याच मागं होती. पण काय आज ठरवलं की माईला पण नेऊन सोडायचं आणि झेंडा पण एकात दोन्ही कामं होऊन जातात. मग आम्ही आलो झेंड्यासाठी म्हणून आलो आणि मग आमचं लक्ष गेलं सेतुकाच्या झाडाकडे. पहिले छान पिकलेले ते दोघींना दिले ट्राय करायला, तर त्या दोघींनी तोंड वाकडे तिकडे केले, कारण का ते थोडेसे आंबट गोड असतात. पहिले तर नाही खाल्ले, त्या दोघी खात नव्हत्या, त्यामुळे त्याच्यातली काही जे पिकले होते ते मीच खाल्ले. आणि मग नंतर आम्ही झेंडा वंदन मस्त असं केलं. राष्ट्रगीत वगैरे सगळं म्हणून झाल्याच्या नंतर ते त्यांची गप्पा वगैरे करत होते. फोटो वगैरे काढणं चालू होतं सर्वांचं. नंतर आमच्या दोघी तिघी माया लेकींचं परत लक्ष गेलं त्याच सेतुकाच्या झाडाकडे. मी त्यांना परत ट्राय करायला दिले आणि नंतरच्या वेळेस माझ्या किवला एवढे आवडले की तिने मग गाभोळे वगैरे जे ते काय असतात ते झाडाच्या फांटीला ते सगळे तोडून तिच्या पर्समध्ये घेतले आणि मला दाखवू मम्मी यम्मी यम्मी आहेत असं म्हणून ती खायला लागली. तिला ते खूप आवडली. ही कियूच्या पप्पाची सगळ्यात फेवरेट PSC आहे. इथेच माझ्या कियाचा आणि दिविजा दोघी पण बहिणींचा इथेच जन्म झालेला आहे. या PSCचे सगळ्या सुविधा आणि आजूबाजूचा परिसर आहे ते खूप छान आणि प्रसन्न असा आहे. ही आमच्या भागातली सगळ्यात बेस्ट आणि छान अशी PSC आहे. झेंडावंदन वगैरे झालं आणि नंतर पेढा इथं फेमस बोर्डाचा पेढा भेटते, तिथलं सगळ्यांनी पेढा खाल्ला आणि नंतर माझ्या क्यूबाईने तर त्याचा डब्बाच उचलून घेतला. तिथून आम्ही पेढा वगैरे सगळं खाऊन आम्ही पुढे निघालो माईच्या गावाकडे. रस्त्यामध्ये जाता जाता माझ्या किवला सापडला परत चष्मा. या चष्म्याचा नाद तरीला खूपच जास्त. स्वतःला मोठा व्हायला म्हणून मम्मीच्या डोळ्याला लावला आणि नंतर तो पण उडून घेतला. मग माईनं लावलेला होता, माईचा का तिला लावता येत नव्हता. मग छान सकाळी कवळं ऊन लागेल तर हे कवळं ऊन कमी आणि कडक ऊन जास्त लागायला. एवढा उन्हाळा इतक्या सकाळी आज पहिल्यांदाच पाहिला. आज म्हणजे यावर्षी खूपच जास्त कडक्याचं ऊन आणि त्यामध्ये उशिराचं निघालो आणि आमच्या गाडीचे ACचा पाईप तुटून गेला. अंगाची लाई झाली आणि आम्ही एकदाच पोहोचलो माईच्या घरी. माईच्या घरी पोहोचल्याच्या नंतर आमचं नवीन आता बांधकाम सुरू करायचं, त्यामुळं एकमेकांसोबत कुठली बिस्त्री करायची, हे करायचं ते करायचं त्यांचं डिस्कशन चालू. आणि तोपर्यंत आम्ही मस्त मामीने केलेला चुलीवरचा गरम गरम भाकरी चपात्या जे काही केलं होतं ते आम्ही सगळं खाल्लं आणि पप्पाला आम्ही मात्र उपाशीच ठेवलं. येता आमचा सगळ्यात फेवरेट प्लेस इथं छान अशी रस्त्यामध्ये रसवंती आहे. खूप दिवसापासून आम्ही तिथला मस्त उसाचा रस घेतला आणि नंतर परत हॉस्पिटलला आलो. हॉस्पिटलला आल्याच्या नंतर माझ्या दिवजानं एवढ्या उन्हामध्ये मला का घेऊन गेली असेल असं म्हणून खुन्नस माझ्या केसांवर काढले आणि माझे केस लचालचा उचले. या माझ्या शेरणीच्या हातामध्ये एकदा कुणाचे का असो ना केस पडले की ते काय बाई तोडेपर्यंत सोडणार. आजच नवीन पिक्चर आला होता, मग तो पिक्चर बघायला पप्पा गेले आणि आम्हाला घरी ते पण या दोन्ही शेरणी सोबत. तर भेटूयात आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.